आज आपण कमर्शियल क्रॉप हा चॅप्टर पाहायला सुरुवात केलेली आहे. या चॅप्टरमधील आतापर्यंत पिके आपण शुगर केन, मँगो, बनाना या पिकांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आज आपण संत्रा या लास्ट कमर्शियल क्रॉपमधील पिकाचा अभ्यास बघणार आहे. संत्रा अर्थातच त्याला आपण मँडॅरिन ऑरेंज म्हणतो. तर चला बघूया आज आपण मँडॅरिन ऑरेंज और संत्र्याचं डिटेल कल्टिवेशन. कमर्शियल क्रॉपमधील पुढील पीक संत्रा अर्थात मँडॅरिन ऑरेंज. संत्रा त्याला मँडॅरिन ऑरेंज म्हटलं जातं. बोटॅनिकल नेम, शास्त्रीय नाव बघा, सिट्रस रेटिकुलाटा. सिट्रस रेटिकुलाटा. फॅमिली रुटियासी. ओरिजिन साऊथ ईस्ट आशिया, दॅट इज इंडिया अँड चायना. यामध्ये महत्त्वाचा पण बोटॅनिकल नेम सिट्रस रेटिकुलाटा, फॅमिली रुटियासी, ओरिजिन साऊथ ईस्ट आशिया किंवा इंडिया और चायना. पाठीमागं आपण बघितले बोटॅनिकल नेम लिहिण्याची पद्धत, कसं लिहायचं असतं ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. बोटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और युजेस, त्याचं महत्त्व काय किंवा त्याचे उपयोग कोणत्या कारणासाठी केले जातात बघा. संत्रा इज द मोस्ट रिफ्रेशिंग अँड हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट. मोस्ट रिफ्रेशिंग, आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं फ्रूट आहे, ज्युसी फ्रूट आहे. फ्रूट इज एक्सलंट सोर्स ऑफ पेक्टिन अँड इसेन्शियल ऑइल. याच्यामध्ये महत्त्वाचं पेक्टिन रिच आहे. पेक्टिन मोठ्या प्रमाणात सापडतं. जेली तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे पेक्टिन, तो मोठ्या प्रमाणात सापडतो. इसेन्शियल ऑइल पण मोठ्या प्रमाणात सापडतात. इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. आणि व्हिटॅमिन ए, बी, सी, डी मधलं सगळ्यात जास्त कोणतं व्हिटॅमिन यामध्ये सापडतं? व्हिटॅमिन सी. जे लिंबूवर्गीय फळामध्ये व्हिटॅमिन सीचं मोठ्या प्रमाणात जास्त सापडतं. फ्रूट ऑल्सो सप्लाय अदर व्हिटॅमिन्स. फ्रूट, शुगर, फ्रूट, ॲसिड अँड मिनरल्स. मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, शुगर आहे, ॲसिड आहे अँड मिनरल्स आहेत. फ्रूट इज ऑल्सो युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ सायट्रिक ॲसिड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामधून सायट्रिक ॲसिड मिळवलं जातं. फ्रूट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मार्मालेड, कॅनड सेगमेंट्स, स्क्वॅश, कॉर्डियल. मार्मालेड तयार केलं जातं. कॅनड सेगमेंट्स, त्याचे हवाबंद डब्यामध्ये सेगमेंट्स तुकडे करून पाठवले जातात. स्क्वॅश, सरबताचे प्रकार आहेत हे. कॉर्डियल, मार्मालेड हे सरबताचे वेगवेगळे प्रकार यापासून बनवले जातात. हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स किंवा युजेस हे 2 मार्कासाठी महत्त्वाचं आहे. यामध्ये मोस्ट रिफ्रेशिंग, हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट आहे, व्हिटॅमिन सीचा रिसोर्स आहे, पेक्टिन रिच मिळतं, त्यानंतर सायट्रिक ॲसिड त्यामधून एक्स्ट्रॅक्ट होतं आणि बाय प्रोडक्ट आपण लक्षात ठेवायचे आहेत. हे झालं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड युजेस. The next, soil. Santra requires medium to light loamy soil. It should be fertile, well drained with good amount of organic matter. संत्रा requires medium, मध्यम ते हलकी लोमी सॉईल या पिकाला सुटेबल आहे. मध्यम ते हलकी जमीन या पिकासाठी सुटेबल आहे. आणि बाकीचे कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म सॉईलचे काय लिहायचे आहेत? इट शुड बी फर्टाईल, सुपीक असावी, वेल ड्रेन, निचरा होणारी असावी आणि त्यामध्ये चांगल्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब असावं. सॉईल कंटेनिंग लाईम नोडल्स शुड बी रिजेक्टेड. लाईम नोडल्स म्हणजे चुनखडीयुक्त जमीन या पिकासाठी चालत नाही. चुनखडीयुक्त जमीन असेल तर पीक चांगल्या प्रकारे ग्रो होत नाही. ऑप्टिमम पीएच रेंज 6.5 to 7.5. पीएच रेंज किती ठेवायचे आहे? 6.5 ते 7.5. क्लायमेट, तर वातावरण या पिकासाठी कसं पाहिजे बघा. इट इज अ सब ट्रॉपिकल क्रॉप. इट इज अ सब ट्रॉपिकल क्रॉप. हे समितोष्ण कटिबंधामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट विथ मोर रेनफॉल. वॉर्म, उष्ण आणि दमट वातावरण या पिकासाठी पाहिजे विथ मोर रेनफॉल. रेनफॉलची रेंज किती सांगितल्या बघा, 875 ते 1125 मिलीमीटर या दरम्यान पाऊस, वार्षिक पर्जन्यमान त्या भागामध्ये पडणारं असावं आणि उष्ण व दमट वातावरण या पिकासाठी आवश्यक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज किंवा ॲव्हरेज टेम्परेचर रेंज किती आहे? 10 to 37 डिग्री सेल्सिअस. 10 ते 37 डिग्री सेल्सिअस पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
नेक्स्ट सिव्हिअर कोल्ड इज हार्मफुल फॉर ग्रोथ आणि हार्मफुल करणारा घटक कोणता आहे? सिव्हिअर कोल्ड. जर थंड वातावरण जर दीर्घकाळ राहिलं तर ते पिकासाठी हानिकारक आहे. हे दोन महत्त्वाचे मुद्दे सॉईल आणि क्लायमेट ज्याच्यामध्ये आपण वारंवार पाठीमागच्या पिकामध्ये बघितले तेच मुद्दे आहेत. फक्त बेस्ट सुटेबल सॉईल लक्षात ठेवायचे आहे. टेम्परेचर क्लायमेटमध्ये टेम्परेचर रेंज रेनफॉल रेंज महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रोपॉगेशन अभिवृद्धी कशानं होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अभिवृद्धी ऑरेंज इज कमर्शियली प्रॉपगेटेड बाय शिल्ड ऑर टी बडिंग. शिल्ड म्हणजे ढाल किंवा टी आकाराचं बडिंग बाय युझिंग अ रुस्टॉक जम्बेरी ऑर रंगपूर लाईम. याच्यामध्ये कमर्शियली प्रॉपगेटेड बाय शिल्ड ऑर टी बडिंग हे महत्त्वाचं आहे. टी बडिंग पद्धतीनं याची अभिवृद्धी होते आणि रुस्टॉक कोणता आहे? जम्बेरी ऑर रंगपूर लाईम. Rootstock of Rangpur lime is suitable for early bearing more and quality fruits. Rootstocks म्हणजे खुंट रोप. आपण द्राक्षामध्ये बघतो बघा, आपण जे खुंट रोप लावून ठेवतो आणि त्याच्यावरती तुम्हाला इच्छित व्हरायटी जी व्हरायटी पाहिजे तिचं ग्राफ्टिंग त्यावरती करत असतो. तसं याच्यामध्ये बडिंग करायचं आहे त्यावरती. रुस्टॉक म्हणजे खुंट रोप जमिनीवरती जे गावठी रुस्टॉक आपण लावायचा आणि त्याच्यावरती मग ते गावठी रुस्टॉक रोगाला किडीला बळी पडत नाही असा कोणता रुस्टॉक ह्याच्यामध्ये वापरायचा आहे? रंगपूर लाईम किंवा जम्बेरी. द रुस्टॉक ऑफ रंगपूर लाईम इज सुटेबल फॉर अर्ली बेरिंग मोर अँड क्वालिटी फ्रूट्स. लवकर फळं येण्यासाठी आणि क्वालिटी फ्रूट्स आपल्याला मिळतात जर रंगपूर लाईम रुस्टॉक वापरला तर. इट इज अ फ्री फ्रॉम ट्रिस्टेजिया व्हायरस. आणि हे कशापासून फ्री असावा? इट शुड बी फ्री फ्रॉम ट्रिस्टेजिया व्हायरसपासून हा फ्री असावा. The seed of rootstock are sown in bed during October-November. rootstock आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावावा and the seedling become ready for budding during next year in October-November. ह्या वर्षी आपण लावला rootstock तर पुढच्या वर्षी त्याची सीडलिंग्स बडिंगसाठी त्यावरती आपण डोळे भरू शकतो. बड म्हणजे डोळा भरणे. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पुढच्या वर्षी त्यावरती आपण डोळा भरू शकतो. यामधलं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे शिल्ड ऑर टी बडिंग. आणि rootstock कोणता वापरायचा आहे? रंगपूर लाईम किंवा जम्बेरी. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत प्रॉपगेशनमधलं. त्यानंतर नेक्स्ट आता रंगपूर लाईम आणि जम्बेरी हे दोन रुस्टॉक्स आहेत. रुस्टॉक्स म्हणजे खुंट रोप आहेत. मग त्याच्यावरती आपण इच्छित व्हरायटी जी पाहिजे त्याचं सायन आपण त्यावरती भरत असतो, डोळा भरत असतो. त्याचा जो खुंट रोप वापरणार आहे खाली त्या रंगपूर लाईमची काही वैशिष्ट्य असावीत बघा. Trees on these stalks are moderate in height and produce regular and good quality fruits. जे रंगपूर लाईम रुस्टॉक वापरला तर त्याची हाईट मॉडरेट असते, उंची मध्यम प्रमाणात असते आणि प्रोड्यूस रेग्युलर अँड गुड क्वालिटी फ्रूट्स. आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारचे क्वालिटी फ्रूट्स आपण मिळवू शकतो. सुटेबल फॉर हेवी सॉईल. हे कोणत्या जमिनीमध्ये सुटेबल आहे? हेवी सॉईलमध्ये. इट इज अ रेजिस्टंट टू ट्रिस्टेजिया व्हायरस अँड रूट डिसीज. हे जर लावलं आपण तर ट्रिस्टेजिया व्हायरस येत नाही. रूट डिसीज पण याच्यामध्ये प्रमाण कमी आहे रूट डिसीज येण्याचं. इट इज अ पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर. ह्याला पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर आहे. हे रुस्टॉक आहे पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर म्हणजे याच्यामध्ये अनेक बिया आपल्याला बघायला, अनेक मेम्ब्रेन बघायला मिळतात, एम्ब्रिओ बघायला मिळतात. पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर. इन नर्सरी डू नॉट अटेन द प्रॉपर थिकनेस फॉर बडिंग. नर्सरीमध्ये लावलं तर जे योग्य साईज आपलं त्या रंगपूर लाईमची पाहिजे तेवढी साईज आपण मिळवू शकत नाही बडिंगसाठी. नर्सरीमध्ये व्यवस्थित वाढ होत नाही. इन नर्सरी रूट सिस्टीम इज हार्ड टू डेव्हलप. आणि नर्सरीमध्ये रूट सिस्टीम प्रॉपरली डेव्हलप होत नाही. हे ड्रॉबॅक आहेत या रंगपूर लाईमचे. आता जम्बेरी बघा, हा रुस्टॉकचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. द ट्रीज ऑन दिस स्टॉक आर व्हिगरस इन ग्रोथ. आणि ह्याची वाढ व्हिगरस होते, फास्ट होते रंगपूर लाईमपेक्षा. सुटेबल लाईट सॉईल. आणि जम्बेरी हा कुठल्या जमिनीमध्ये सुटेबल आहे? लाईट सॉईल. आणि रंगपूर लाईम कुठल्या सुटेबल आहे? कुठल्या जमिनीमध्ये? तर हेवी सॉईलमध्ये. ठीक आहे. अटेंड प्रॉपर स्टेम थिकनेस इन नर्सरी फॉर बडिंग. आणि जम्बेरीमध्ये प्रॉपर स्टेम थिकनेस मिळतो, तसा रंगपूर लाईममध्ये मिळत नाही. परत इट इज अ पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर. सेम पॉईंट आहेत रंगपूर लाईम आणि जम्बेरीमध्ये. इट इज पॉलिएम्ब्रॉनिक इन नेचर. गुड स्प्रेड ऑफ रूट सिस्टीम इन नर्सरी. आपण रंगपूर लाईममध्ये बघितलं तर रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होत नाही, पण जम्बेरीमध्ये रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होते. गुड स्प्रेड ऑफ रूट सिस्टीम. ससेप्टिबल टू फायटोप्थोरा फंगस अँड गमॉस्मिस डिसीज. फायटोप्थोरा फंगस हे रोगाला बळी पडणार आहे फायटोप्थोरा फंगसला. आणि गमॉस्मिस म्हणजे
डिंक बाहेर येतो जो सिट्रसमध्ये, त्या डिसीजला हे लवकर बळी पडतं. हे आपण रंगपूर लाईम आणि जंबेरी 2 रूटस्टॉकची माहिती बघितली. थोडक्यात आपण तुम्ही डिफरन्स करून हे पॉईंट लक्षात ठेवले तरी पण चालू शकतात. त्यानंतर प्लॅन्टिंग मेथड. हे आता जर संत्रा लावायचा असेल तर कोणत्या मेथडनं लावलं जातं, तर स्क्वेअर मेथड मोस्टली यूज केली जाते. त्यानंतर प्लॅन्टिंग सीझन, रेनी सीझन जास्त कोणत्या सीझनला लावलं जातं, तर रेनी सीझनला, पावसाळ्यात त्याची लागण केली जाते. प्लॅन्टिंग डिस्टन्स बघा 6x6 मीटर. रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स किती ठेवायचं आहे, 6x6 मीटर. पिट साईज, आता खड्डा किती साईजचा काढला पाहिजे बघा, 1x1x1 मीटर. लांबी, रुंदी आणि उंची 1x1 मीटरचा खड्डा आपण काढून आणि त्यामध्ये आपण संत्र्याची रोपं लावू शकतो. त्यानंतर इरिगेशन. इरिगेशन इज गिवन बाय रिंग सिस्टीम टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू द स्टेम. पाणी द्यायचं असेल तर रिंग पद्धतीचा वापर करा. रिंग पद्धती म्हणजे काय, ॲडिशनल रिंग आपण तयार करतो आणि बुंड्याला डायरेक्ट पाण्याचा कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यामुळं त्यावरती डिसीज आणि पेस्ट अटॅक कमी राहतो. त्याला रिंग सिस्टीम आपण म्हणतो. 11वीत आपण बघितलेली आहे रिंग सिस्टीम. ॲडिशनल रिंग तयार करतो. The frequency of irrigation depends upon type of soil, age of the plant and climatic condition. पाणी कधी द्यायचं, पाण्याचा इंटरवल किती ठेवायचा, हे सर्वस्वी जमीन कशी आहे, झाडाची वय काय आहे आणि वातावरण कसं आहे त्यावरती पाणी देणं सर्वस्वी अवलंबून आहे. During winter irrigation should be given at an interval of 8 to 10 days, while during summer 4 to 5 days. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसानंतर पाणी द्या, म्हणजे आज पाणी दिलं तर पुढचं पाणी 8 ते 10 दिवसानंतर. आणि ड्युरिंग समर, उन्हाळ्यामध्ये आज पाणी दिलं तर पुढचं 4 ते 5 महिन्यानंतर. इरिगेशन शुड बी बिगिनिंग ॲट द टाईम ऑफ फ्लॉवरिंग, किंवा महत्त्वाचे स्टेजेस आहे फ्लॉवरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. कोणत्या पण पिकाला फ्लॉवरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजला पाणी व्यवस्थित पाहिजे. फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजला पाणी जर कमी पडलं तर फळांची साईज प्रॉपर होत नाही, वाढ चांगली होत नाही. हे इरिगेशनमधले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर मॅन्युअर्स बघा. मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरचा डोस, मॅन्युअर्स म्हणजे शेणखत आणि फर्टिलायझर रासायनिक खतं आपण देतोय. तर फर्स्ट इयरसाठी बघा डोस. फर्स्ट इयर ट्री शुड बी मॅन्युअर्ड विथ 5 kg FYM, 120 ग्राम नायट्रोजन, 60 ग्राम फॉस्फरस, 50 ग्रॅम पोटॅश अँड 0.25 kg नीम केक. तर पहिल्या वर्षी आपण 5 किलो शेणखत FYM, 120 ग्राम नायट्रोजन, 60 ग्रॅम पोटॅश, 60 ग्रॅम फॉस्फरस आणि 50 ग्रॅम पोटॅश आणि ॲडिशन विथ 0.25 kg निंबोळी पेंट आपण त्यामध्ये टाकायची आहे. हे पर प्लांट डोस आहे, लक्षात ठेवा. पर प्लांटला पहिल्या वर्षी एवढं द्यायचं. द डोस शुड बी इन्क्रीज विथ एज ऑफ द ट्री. आणि हे झाड जसं मोठं होत जातं तसं डोस पण आपण इन्क्रीज करायचा आहे. आफ्टर 10 years ट्री शुड बी मॅन्युअर्ड, म्हणजे पूर्ण झाड उत्पादन द्यायला चालू झालं की 10 वर्षानंतर विथ 50 kg FYM, 1200 ग्रॅम नायट्रोजन, 400 ग्रॅम फॉस्फरस, 400 ग्रॅम पोटॅश अँड नीम केक इज गिवन. तर यामध्ये महत्त्वाचं बघा, 50 kg FYM पर ट्री आपण द्यायचा आहे. 1200 ग्रॅम नायट्रोजन, 400 ग्रॅम फॉस्फरस, 400 ग्रॅम पोटॅश पर ट्री आपण द्यायचा आहे आफ्टर 10 years. आणि ॲडिशन विथ 2 kg नीम केक त्यामध्ये आपण द्यायचा. हे पूर्ण 10 वर्षात झाल्यानंतरचा हा डोस आहे. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बहार ट्रीटमेंट. बहार म्हणजे काय, किंवा बहार ट्रीटमेंट म्हणजे काय, पिकाला आपण सक्तीची विश्रांती देतो आणि म्हणजे आपण त्याचं पाणी तोडतो. पाणी तोडल्यानंतर पूर्ण ते झाड किंवा ते पीक पूर्ण रेस्टवरती सोडतो आणि परत त्याला खतं पाणी देऊन परत बहार पकडला जातो. आपण त्याला बहार ट्रीटमेंट म्हणतो. बहार ट्रीटमेंट मीन्स फोर्सिंग द ट्री टू गो टू रेस्ट बाय चेकिंग वॉटर सप्लाय. म्हणजे आपण फोर्सफुली त्याला फोर्स करून रेस्टसाठी पाठवतो, विश्रांतीसाठी पाठवतो बाय चेकिंग. म्हणजे कसं विश्रांतीसाठी पाठवायचं, तर माझं पाणी बंद करतो आपण आणि विश्रांतीसाठी पाठवतो. मग प्रत्येक पिकामध्ये विश्रांतीचा कालावधी वेगळा आहे. जमिनीनुसार आपण विश्रांती पिकाला
देऊ शकतो, किती महिने आपण किती दिवस विश्रांती द्यायची हे ठरवलं जातं. म्हणजे 45 ते 60 दिवस आपण पाणी बंद करतो आणि जमिनीच्या प्रकारानुसार पाणी बंद करतो आणि पूर्ण विश्रांती झाडाला देतो. त्यानंतर काय करतो आपण, मशागत करतो जमिनीची. मशागत करून परत त्यानंतर वाफे बनवून त्यानंतर मग शेणखत खते वगैरे दिली जातात. त्यानंतर पाणी दिलं जातं आणि मग आपण त्याचा बहार धरतो. त्याला बहार ट्रीटमेंट आपण म्हणतो. हे मँडॅरिन ऑरेंज स्टार्ट बेअरिंग फ्रॉम 6th इयर ऑनवर्ड आफ्टर प्लॅन्टिंग. झाड लावल्यानंतर 6 वर्षानंतर ते बहार उत्पादन द्यायला सुरुवात करतं. प्रोड्यूस 2 मेन बहार इन अ इयर. त्याचे 2 बहार घेतले जातात. हे बहार आता कुठल्या ऋतूमध्ये पाणी बंद करायचं, कधी पाणी बंद करायचं आणि कधी त्याला बहार येतो, यानुसार त्याचे 2 बहार महाराष्ट्रामध्ये आहेत. आंबिया बहार आणि दुसरा आहे तो मृग बहार. आंबिया बहार म्हणजे काय बघा, आंबिया बहारमध्ये पिरियड ऑफ बहार ट्रीटमेंट. आपण फ्लावरिंग जर जानेवारी फेब्रुवारीला आपल्याला पाहिजे असेल तर पाणी कधी बंद करायचं आहे, नोव्हेंबर डिसेंबरला आपण पाणी बंद करायचं आणि त्याला फ्लावरिंग कधी स्टार्ट होईल, जानेवारी फेब्रुवारीला. आणि त्यानंतर काढणीला कधी येतं, ऑक्टोबर डिसेंबरला. ठीक आहे. बहार विथ होल्डिंग ऑफ पाणी बंद कधी करायचं आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आंबे बहारला. आणि फ्लॉवरिंग कधी स्टार्ट होतं, मग जानेवारी फेब्रुवारीपासून कंटिन्यू. आपण त्याला रेस्ट पिरियड कुठला आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा, त्याला आंबिया बहार म्हटलं जातं. मृग बहार म्हणजे एप्रिल मेला पाणी तोडलं जातं, बंद केलं जातं. मग फ्लॉवरिंग स्टार्ट होतं जून जुलैला आणि मग ते पीक काढण्याला कधी येतं, फेब्रुवारी मार्चला. त्याला काय म्हटलं जातं, मूग बहार. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, 2 बहारचे प्रकार आहेत, आंबिया बहार आणि मृग बहार. आणि पाणी कधी तोडलं जातं आणि फ्लॉवरिंग पिरियड कधी आहे, पिरियड ऑफ हार्वेस्टिंग. पॉईंट्स लक्षात ठेवा. बहार ट्रीटमेंट. नेक्स्ट, क्वालिटी ऑफ मँडॅरिन ऑरेंज फ्रूट्स डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ बहार. आंबिया बहार आणि मूग बहारवरती दोन्हीमध्ये काय फरक आहे किंवा काय क्वालिटीमध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो. आंबिया बहार, फर्स्ट आंबिया बहारमध्ये फ्रूट आर मोर ज्युसी बट लेस टेस्टी. आंबिया बहारमधली फळे रसाळ असतात पण टेस्ट त्याची कशी असते, कमी आहे, पण टेस्टला ते कमी असतात. इट मे बी अटॅक्ड बाय फ्रूट सकिंग माउथ. पण त्या सीझनमध्ये फ्रूट सकिंग माउथचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो आंब्या बहारमध्ये. मृग बहार म्हणजे काय, मध्ये काय होतं बघा, फ्रूट डेव्हलप विथ गुड कलर, स्वीट टेस्ट बट लेस ज्युसी. मृग बहारमध्ये कलर चांगला येतो, एकदम टेस्टी असतात फळं, पण लेस ज्युसी, रस त्यामध्ये कमी असतो. हा फरक आहे आंबिया बहार आणि मूग बहारमध्ये, मेजर फरक आहे. मोर मार्केट प्राईस दॅन आंबिया बहार. त्यामुळं या सगळ्या गुड कलर आहे, स्वीट टेस्ट आहे, त्यामुळे त्याला मार्केटमध्ये प्राईस जास्त मिळते दॅन आंबिया बहारपेक्षा. फ्रूट्स मोर मार्केट प्राईस दॅन आंबिया बहार फ्रूट्स बिकॉज क्वालिटी ऑफ फ्रूट्स इज बेटर. त्यामुळे क्वालिटी चांगली असते मृग बहारमध्ये, त्यामुळे प्राईस मार्केटला जास्त मिळते. हा डिफरन्स आहे. त्यानंतर इंटरकल्टिवेशन, आंतरमशागत. बघा काय करतो आपण, रिमूव्ह वीड ॲट अ रेग्युलर इंटरवल विथ लूजिंग ऑफ सॉईल. आपण तण वेळच्या वेळी काढतो रेग्युलर इंटरवलनं, त्यामुळे सॉईल लूज होते आणि हवा खेळती राहते. सेकंड, लूजिंग ऑफ बेसिन इज नेसेसरी. जे आपण पाणी देण्यासाठी बेसिन बनवले ते लूज करतो, हवा खेळती राहते. सेकंड, अवॉइड डीप फ्लॉईंग ड्युरिंग फ्लॉवरिंग. आणि फ्लॉवरिंगच्या वेळेला खोलवर नांगरणी टाळावी. त्यानंतर गिव्ह बांबू स्टेक सपोर्ट टू हेवी क्रॉप लोड. जर बहार पीक मोठ्या प्रमाणात उत्पन्न येणार असेल किंवा फळ जास्त प्रमाणात लागले असते, लोड असेल पिकाला, तर त्यावेळेला बांबूचा सपोर्ट आपण देऊ शकतो. रिमूव्ह ड्रायड डिसीजर ब्रँचेस. जर वाळलेल्या फांद्या, रोगग्रस्त फांद्या, एक्सेसिव्ह ग्रोथ रेग्युलरली आपण रिमूव्ह केली पाहिजे. ड्रायड झालेल्या फांद्या, वाळलेल्या फांद्या, रोग आहे, कीड आहे, अशा फांद्या रेग्युलरली आपण काढल्या पाहिजेत. हे इंटरकल्टिवेशन ऑपरेशन आहे. त्यानंतर हार्वेस्टिंग. फ्रूट मॅच्युअर विदिन 8 to 9 months आफ्टर फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग नंतर 8 ते 9 महिन्यामध्ये हे पीक काढणीला येतं. फ्लॉवरिंग झाल्यापासून 8 ते 9व्या महिन्यामध्ये पूर्ण पीक हे काढणीला येते. आता ह्याची मॅच्युरिटी सायन्स बघा. चेंज इन कलर ऑफ फ्रूट डार्क ग्रीन टू पेल ग्रीन. याचा कलर काय होतो, डार्क ग्रीन असतो कलर, तो पेल ग्रीन होतो, पिवळसरपणा थोडासा येतो. हा महत्त्वाचे सायन्स ऑफ मॅच्युरिटी आहे. द फ्रूट्स ऑफ संत्रा आर हार्वेस्टेड ॲट अ वन टाईम. संत्रा पिकाचं हार्वेस्टिंग
असं टप्प्याटप्प्याने आपण करत नाही, आज 4 उद्या 4 असं नाही. एकाच वेळेला ते पीक सगळंच्या सगळं काढलं जातं. ठीक आहे, एकाच वेळेला ते पीक काढलं जातं. द इकॉनॉमिक लाईफ ऑफ द प्लांट इज 25 to 30 years. 25 ते 30 वर्ष ह्याची लाईफ आहे. म्हणजे एक वेळ लावलं तर 25 ते 30 वर्ष त्याचं झाड जगू शकतं. यील्ड बघा, 800 ते 1600 फ्रुट्स पर ट्री. 800 ते 1600 फ्रुट्स मिळतात प्रत्येक झाडाला. और टनमध्ये पाहिजे असेल तर 10 टन्स पर हेक्टर. 10 टन्स पर हेक्टर उत्पादन आपल्याला मिळतं. हे यील्ड महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्याच्या व्हरायटी बघा, महत्त्वाच्या व्हरायटी आपल्याकडे फेमस असणारी व्हरायटी नागपूर संत्रा, खानसी, कॉर्ग मँडरिन, किनो हायब्रिड व्हरायटी आहे. मुदखेड सीडलेस, जशी द्राक्षामध्ये सीडलेस व्हरायटी आहे तसं मुदखेड सीडलेस, हॉनी, सासुमा, डान्सी, इम्पेरियर ह्या महत्त्वाच्या व्हरायटीज. तुम्हाला व्हरायटीमध्ये मी वारंवार सांगितले, कोणत्याही 4 व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवा, जे तुम्हाला सोप्या आहेत, लक्षात राहतील अशी 4 नावं तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर याच्यावर ते डिसीज महत्त्वाचे कोणते आहेत, महत्त्वाचे डिसीज आपण फक्त बघणार आहे. पहिला आहे सिट्रस कँकर. सिट्रस कँकर हा डिसीज तुम्ही बऱ्याच वेळा लिंबूवरती आपल्या बघितलं. लिंबू तुम्ही फळ हातामध्ये घेतलं तर तुम्हाला असे कॉर्की स्पॉट्स बघायला मिळतात बघा. हे चित्रामध्ये जसे स्पॉट आहेत ते लिंबावरती तुम्हाला बघायला मिळतात. तसाच डिसीज हा सिट्रसवरती म्हणजेच संत्र्यावरती येतो. कॉझल ऑर्गॅनिझम, इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. हा कशामुळे येणार आहे, बॅक्टेरियामुळे येणार. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. सिम्पटम्स काय बघा, मायन्यूट वॉटर सोक्ड स्पॉट appear on leaves, twigs, fruits and thorn. वॉटर सोक्ड स्पॉट्स आपल्याला पानावरती, फळावरती, सालीवरती सगळीकडे बघायला मिळतात. वॉटर सोक्ड स्पॉट, वॉटर सोक्ड म्हणजे काय बघा, आपण समजा स्टीलचा तांब्या असेल, बुडवला आणि तो तांब्या पाण्याच्यात बुडवला आणि परत तसाच आपण पालथा घातला किंवा तसाच तो ठेवला तर परत आपण कालांतराने बघितलं त्या तांब्याला हात नाही लावला तर तसे त्याचे पाण्याचे स्पॉट असतात बघा, पाण्याचे थेंब असतात ते निघून जातात, पण त्याचे स्पॉट जे पाण्याचे थेंब जिथं जिथं होतं तसे स्पॉट, त्याचे डाग तिथं राहून जातात. तसे डाग, वॉटर सोक्ड स्पॉट आपल्याला फळाच्या सालीवरती, पानावरती बघायला मिळतात. येलो होल ॲपियर्स ऑन लीव्ज, आणि येलो होल पडले जातं त्यावरती. ब्राऊन कॉर्किंग स्पॉट ॲपियर ऑन फ्रूट्स, आणि फ्रूट्सवरती ब्राऊन कलरची कॉर्की, खडबडीत पृष्ठभाग, खडबडीत असे स्पॉट बघायला मिळतात. द डिसीज इज सिरियस इन असिड सॉईल, आणि हे महत्त्वाचं, असिड सॉईलमध्ये याचा अटॅक जास्त आहे. कंट्रोल, प्रून अफेक्टेड पार्ट बिफोर मान्सून. असे काही तुम्हाला फळं दिसत असतील, फांद्या दिसत असतील, ते काढून टाका बिफोर मान्सूनच्या पूर्वी. नसेल तर मान्सून नंतर याचा अटॅक वाढतो. स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर, आपण चुना आणि मोर्चेचं 1%चं बोर्डॅक्स मिक्सचर आपण याच्यावरती स्प्रे करू शकतो आहे. किंवा स्प्रे स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ॲट द रेट ऑफ 500 ppm और अँड प्लस कॉपर ऑक्झिक्लोराईड, हे पण स्प्रे आपण घेऊ शकतो आहे. सल्फेट, स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आणि कॉपर ऑक्झिक्लोराईडचा स्प्रेसुद्धा आपण याच्यासाठी घेऊ शकतो. हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. सिट्रस कँकर. त्यानंतर गमॉसमिस हा एक डिसीज आहे. इट इज अ फंगल डिसीज. बुरशीमुळे होणार आहे. सिम्पटम्स, प्रोफ्यूज गमिंग ऑन द सरफेस ऑफ द अफेक्टेड बार्क ऑफ स्टेम. स्टेममधून, सालीमधून असा चिकट डिंक जसा बाहेर, डिंक्या म्हणलं जातं त्याला, डिंक बाहेर येतो, चिकट असा पदार्थ त्यामधून बाहेर येतो, त्याला गमॉसमिस म्हटलं जातं. आणि कंट्रोल काय आहे, स्कार्प उजिंग गम, असा काय असेल तर गम काढून टाका, अप्लाय बोर्डॅक्स पेस्ट त्यावरती करा. यूज डिसीज रेजिस्टंट रूस्टॉक, जमबेरी, रंगपूर लाईम रूस्टॉक, रेजिस्टंट रूस्टॉक आपण वापरू शकता. त्यानंतर पेस्ट ऑफ संत्रा, लेमन बटरफ्लाय, सिट्रस सायला ह्या सकिंग पेस्ट आहेत. यावरती या महत्त्वाच्या पेस्ट आहेत, लेमन बटरफ्लाय, सिट्रस सायला. हे तुम्ही बुकमध्ये बघा आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. ह्या मायनॉर पेस्ट आहेत. अशा पद्धतीनं आज आपण सिट्रसचं डिटेल कल्टिवेशन अशा पद्धतीनं आज आपण संत्र्याचं अर्थात मँडॅरिन ऑरेंजचं डिटेल कल्टिवेशन बघितलं. मुलांनो, याच्यामधला भाग जसा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे त्याच पद्धतीचा हा भाग आहे. पाठीमागं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, प्रत्येक पिकाचं वेगळं आहे, जसं पण हे पण पिकाचं वेगळं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, युजेस आपण बघितली. त्यानंतर सॉईल बघितलं, क्लायमेट बघितलं,
प्रॉपागेशन बघितलं, त्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचं मॅन्युअर्स बघितलं, फर्टिलायझर्स बघितलं, इरिगेशन बघितलं, बहार ट्रीटमेंट म्हणजे काय, हा पॉईंट वेगळा आहे यामध्ये. बहार ट्रीटमेंट म्हणजे काय आपण बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रोस्टॉक्स बघितलं, त्यानंतर हार्वेस्टिंग बघितलं, यील्ड बघितलं, व्हरायटीज बघितल्या, त्यानंतर त्याच्यावरती डिसीज महत्त्वाचे सिट्रस कॅन्कर गमॉस्मिस बघितलं आपण, त्यानंतर पेस्ट ऑफ संत्रा बघितलं. लक्षात आलं मुलांनो? हा भाग व्यवस्थित करायचा आहे. आत्तापर्यंत 2 टॉपिकमध्ये आपण ट्रॅडिशनल क्रॉप आणि कमर्शियल क्रॉपमध्ये पिकांचा विस्तृत असा अभ्यास बघितला. पहिल्या ट्रॅडिशनलमध्ये 5 पिकांचा अभ्यास बघितला आणि आता आपण 4 पिकांचा अभ्यास बघितला. यावरती प्रश्न लॉंग क्वेश्चनसाठी विचारले जातात, शॉर्ट क्वेश्चनला पण याच्यामधला काही भाग विचारला जातो, ऑब्जेक्टिव्हला पण हा भाग असतो. याचं डिटेल कल्टिवेशन व्यवस्थित समजून घेऊन तयार करा. इथंपर्यंतचा क्रॉपचा भाग होता. इथून पुढचा टॉपिक पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे. धन्यवाद.